वाईट आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही कामं तात्काळ मोकळी करा आणि ह्या कामांना वर्क ऑर्डर द्या ताबडतोब. आश्चर्य वाटेल काय अवस्था आहे ह्यांची. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी दिलेले आदेश ती फाईल घेतली आणि आपल्या कपाटामध्ये बंद करून ठेवली. ही मुख्यमंत्र्यांची अवस्था. आणि मग आम्ही कोर्टामध्ये गेलो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपले आमदार असतील, काँग्रेसचे आमदार असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील, त्या सगळ्यांची व्यवस्थितपणे मी माहिती गोळा केली आणि आपण लढा दिला. आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये जी करोड रुपयाची कामं सुरू आहेत त्या कोर्टानं स्टे उठवला. ती सगळी कामं आपल्या कारकिर्दीमधली आहेत हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो. सध्या माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या पक्षाचे राज्य पातळीवरचे नेते येऊन या ठिकाणी सभा घेत आहेत. मला वाईट वाटायचं काही कारण नाही. मी समाधानी आहे की किमान आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. आज उद्धव साहेबांचे विचार आपण ऐकण्याकरता या ठिकाणी आलात. उद्धव साहेब, माझी विनंती आहे, आपलं सरकार तर येणारच आहे, पण MIDC आपण मंजूर केली. कोरोनासारखं संकट असताना या सगळ्या मतदारसंघात आपण बघत असाल इथं महिलांची उपस्थिती जास्त आहे. याचं कारण इथला बहुतांशी पुरुष हा मुंबईमध्ये कामाला हंबेला आहे, इथं नसतोच. ती MIDC आपण मंजूर केली. हे सांगतात आम्ही लोकांना रोजगार देऊ. परवांच्या दिवशी ह्यांच्या मुलाखती मी बघितल्या. त्याच्या अगोदर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की भास्करराव आम्हाला कुठे भेटतात. मी खुलेआमपणे जाऊन भेटलो मंत्रालयामध्ये. लपून छपून भेटण्याची काही गरजच नाही. मतदारसंघातलं काम होतं. पण परवा मी त्यांची मुलाखत वाचली. या ठिकाणी त्यांनी MIDC रद्द केली. आपण मच्छीमार या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तिथं माथाडी कामगारांच्या धर्तीवर पहिल्यांदा मच्छीमार बोर्ड आपण स्थापन केलं. आज त्याचं सुद्धा काम थांबवून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने या लोकांनी छळ मांडलाय. फक्त 4-6 महिने आहेत इथं